आता पुढची बातमी बघूयात। एक महत्त्वाची बातमी, खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीमध्ये त्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कॅपॅबिलिटी ओळखता येत नाही असं खरात महिलांना सांगायचा। तर खरातच्या ओकस कार्यालयाची एसआयटी कडनं पुन्हा तपासणी करण्यात येते। तपासणीमध्ये खरातच्या कार्यालयातील काचा या पोलिसांच्या नजरेत भरल्यात, कारण खरातच्या केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीस देखील थक्क झाले। नाशिकच्या भोंदूबाबा खरातचे रोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। खरात गोड बोलून, स्तुती करून आणि भावनिक पातळीवर जवळीक साधून महिलांना जाळ्यात ओढायचा। भोंदू खरातची आणखी एक विचित्र मोडस ऑपरेंडी समोर आली आहे। तू खूप सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी खरी क्षमता कुणालाच कळत नाही, अशा प्रकारे गोड बोलून खरात महिलांना जाळ्यात ओढायचा। खरात समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि देहबोलीचा अभ्यास करून त्याच पद्धतीने संवाद साधत विश्वास संपादन करत होता। मनातील भीती, असुरक्षितता आणि भावनिक कमकुवत बाजू ओळखून खरात समोरच्या व्यक्तीला आपलंसं करायचा। विशेष तपास पथकानं शनिवारी खरातची सलग 10 तास कसून चौकशी केली। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील कार्यालयाची ही झाडाझडती घेण्यात आली। या कार्यालयातील अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचा पाहून पोलीसही थक्क झाले। कॅनडा कॉर्नर मधील हे 210 चौरस फुटांचं कार्यालय म्हणजे भोंदू खरातचा महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा अड्डा बनलं होतं। लैंगिक अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या भोंदू खरात याच झेड ब्लॅक काचांच्या आड महिलांचं लैंगिक शोषण करायचा। शनिवारी फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी केलेल्या तपासणीत ही धक्कादायक बाब उघड झाली। खरातच्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। खरात संपर्कातील वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि उद्योजकांचा काळा पैसा जमा करून व्याजानं द्यायचा। खरात हवालामार्फत देशविदेशात कोट्यवधींची हेराफेरी करायचा। खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे। खरातच्या आर्थिक व्यवहारांचा अहवाल ईडीकडे जाण्याची शक्यता आहे।